आहे आणि बाळाच्या आहारामध्ये चेंज करणं फार गरजेचं आहे, कारण की उष्णताच एवढी वाढली आहे की बाळाचं शरीर आतून थंड ठेवणं फार गरजेचं आहे. तर असे काही पदार्थ असतात ते आपण बाळाला देऊ शकतो आणि त्याने आपल्या बाळाचं शरीर अगदी आतून थंड राहायला मदत होते. तर चला मी तुमच्यामध्ये एक रेसिपी छान शेअर करते आणि आवडल्यास मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि माझं बाळ 5 तास आली ते आता कसं करते आणि अशी खूप सारी मी पदार्थ त्यासाठी बनवत असते. म्हणजे चला आजपासून तुमच्यासोबत आपण शेअर करत, आवडलं तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला आता आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी तांदूळ घेतले आहेत. मी थोडे जास्तच तांदूळ घेतले आहेत कारण की बेबीचे आहार थोडे जास्त आहे. आणि इथे मूग डाळ पण घेतली आहे. आणि मूग डाळ आपल्याला हे दोन्ही पण आपल्याला छान धुवून घ्यायचे. घरात जो काही आपण तांदूळ वापरतो तोच आपल्या बेबीसाठी आपण वापरावा आणि छान इथे आपण धुवून घेऊयात. बघा, मूग डाळ ना ही पचायसाठी खूप हलकी आहे, म्हणजे इझिली डायजेस्ट होते. त्यामुळे बाळाच्या पोटावर कुठलाही ताण येत नाही. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात ना बाळाला असा हलकाच आहार आपण दिला पाहिजे, जेणेकरून त्याला ताण येणार नाही त्याच्या पोटावरती, त्याची चिडचिड वगैरे होणार नाही. आणि असे हे आहार जे हलके येत असतात ते पचायला डायजेस्ट इझी होतं. तर हे ना याने बाळाचं शरीर थंड पण राहतं. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. जिरे आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. जिरेमुळे काय होतं, जी आपण जिरेची फोडणी देतो त्याने डायजेशन जे इम्प्रूव्ह होतं बाळाचं आणि गॅस कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आपण जिरे जरूर टाकावेत. जिरे छान टाकले की आपण इथे धुतलेले तांदूळ टाकून घेऊयात व्यवस्थित आणि त्याला फ्राय करून घेऊयात. मी माझ्या बाळाला कुठला पण असं खिचडीचा प्रकार वेगवेगळ्या खिचडी त्याला मी बनवत असते आणि पण तांदूळ मी नेहमीच अशी फ्राय करून घेते, जेणेकरून छान अशी चव येते. आणि मूग डाळ पण टाकून घेतली आहे. आणि बाळ 1 वर्षाच्या पुढे आहे म्हणून मीठ टाकून घेतलं आहे. क्वांटिटी जास्त आहे म्हणून मीठ पण थोडंसं हे होतं माझं, तर मीठ अगदी कमी टाकत असते मी. आणि हे ना तुपामुळे हेल्दी फॅट्स मिळतात बाळाला, जेणेकरून बाळाचं वेट गेन इम्प्रूव्ह होतं, बाळाचं वजन वाढतं. आणि इथे आपण मूग डाळ आणि तांदूळ फ्राय करून घेतल्यानंतर पाणी टाकून घेऊयात आणि याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. आता हल्ली काय खूप जास्त बाळाला जेवण देताना ना खूप जास्त शिजूनच मी देते, कारण की जेणेकरून छान पचलं पाहिजे, त्याला कुठलाही पोटाचा वगैरे त्रास त्याला व्हायला नको. आणि इथं पहा, अशा पद्धतीने मी याला 3 ते 4 शिट्ट्या स्लो गॅसवरती काढून घेतलेल्या आहेत. आणि अजून आपली खिचडी इथे झाली नाही, अजून याच्यामध्ये आपण प्रोसेस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. मी खूप सारे वेगवेगळे प्रकार माझ्या बेबीसाठी बनवत असते. आणि आता उन्हाळ्यात एवढं हे ना की हे जे पदार्थ असतात ते बाळाला आतून थंड ठेवतात, बाळाचं शरीर आतून थंड ठेवतात. बाळाला कुठलाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ देत नाहीत. आणि तुम्ही म्हणत असाल की पाणी का ठेवलं याच्यामध्ये, बाळाला थोडंसं लिक्विड टाईप, म्हणजे हे टेक्स्चर फूड आहे पण त्यामध्ये वॉटर पण आहे. कधी कधी बाळ उन्हाळ्यात पाणी खूप जास्त पित नाही, ते म्हणून अशा फूडमधून आपण त्यांना पाणी देऊ शकतो, जेणेकरून त्यांना डिहायड्रेशनचा त्रास अजिबात होणार नाही. आणि आता मी ना इथे एका याच्यामध्ये काढून घेतला आहे वाटीमध्ये. आणि आता आपल्याला मेन म्हणजे याच्यात एक टाकायचं आहे, दही टाकायचं आहे. आणि दही आपल्याला याच्यात मिक्स करायचं. दह्यामुळे काय होतं, बॉडी कूल राहते. उन्हाळ्यात खूप युजफुल आहे. बाळाचं शरीर थंड ठेवायचं असेल तर आपल्याला असे पदार्थ देणं फार गरजेचं आहे. हे तुम्ही त्याला दुपारी किंवा संध्याकाळी देऊ शकता. पण आपल्या बाळाला आपण जर कुठलाही नवीन पदार्थ पहिल्यांदा देत असेल ना तर अगदी कमी प्रमाणात द्यायचा. 3 डेजचा रूल जो तुम्हाला माहिती असेल ना तो पाळायचा, जेणेकरून बाळाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि बाळाला त्रास झाला की आपल्या आईला काय होतं हे माहितीच आहे. म्हणून मी माझ्या बाळाला कुठलाही नवीन पदार्थ देताना 3 डेजचा रूल पाळते आणि नंतर त्याला पदार्थ मी त्या पद्धतीने त्याला मी देत असते. तुम्ही पण हा रूल पाळा. आणि इथे दही छान मी मिक्स करून घेतलेला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतेच की बाळ कसं आवडीने खाते. आणि हो, त्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की बाळ जर अगदी असतं ना, बाळ काहीच खात नाहीये, बाळ म्हणजे सतत चिडचिड वगैरे करतात, तुम्ही बाळाला हा आहार एकदा नक्की देऊन पहा. आणि पहिल्यांदा देत असाल तर कमी प्रमाणात द्या. 3 डेजचा रूल पाळून हा बाळाला आहार तुम्ही देऊ शकता. आणि माझंही ते नटखट बाळ तुम्ही पाहत असाल की आता कसं खातंय ते. आता आमची झोप झाली आहे सकाळची आंघोळ केल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता आम्ही हे दुपारी खात आहोत. आणि पहा, आम्ही एवढं खुश होतो ना खायला की काही विचारूच नका. आम्हाला खायला मात्र आवडतं, आमचं खायचं अजिबात टेन्शन नाही बरं. म्हणजे हा कधी कधी होतं टेन्शन वगैरे, पण असतं ना एक काही ट्रिक वगैरे असतात त्या पद्धती वापरायच्या आणि आपण बाळाला जेवण भरवायचं. आणि पहा, इथे आमचं खाणं असं चालू आहे. आणि खूप सारे वेगवेगळे प्रकार मी बाळासाठी आता उन्हाळ्यात बनवत आहे. खूप सारे वेगळ्या खिचडीज, खूप सारे. आता बाळ 1 वर्षाचं झाले म्हणून त्याला असं ना फिंगर फूड वगैरे तसं त्याला पाहिजे.
थोडंफार त्याला मी खेळू पण देते, थोडंफार नाच तो करतो. आणि बाळ माझं एवढं आवडीने खातं ना ते. पहा इथे पाहत असाल की एक 15 ते 20 मिनिटामध्ये ही वाटी एवढी खाली झालेली आहे. आणि हे पण हळूहळू करून संपून जाईल. 1-2 चमच्यामध्ये एक घास चिवचा एक घास काऊचा करता करता हे घास संपून जातात आमचं. आणि नंतर शेवटी त्याचं पोट भरलं की त्याला मी खेळायला देते. तो भरतो, माझा ताण वाढतो, पण ठीक आहे, त्याचं पोट तरी भरण. आणि एकदा बाळाशी जेवणाशी मैत्री झाली ना की ते खायला लागतात आपोआप. आणि चला, बाळ तुमचं चिडचिड करणार नाही. उन्हाळ्यामध्ये हा आहार दिल्याने बाळाची चिडचिड कमी होईल, बाळ चिडचिड करणार नाही आणि बाळाचं शरीर आतून थंड राहील. मी माझ्या बाळाला देते, माझं बाळ आवडीने खाते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. उगाच कुठल्याही रेसिपी मी अपलोड करत नाही किंवा उगाच काहीही मी अपलोड करत नाही. जे माझं बाळ खाते तेच मी तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि इथे आमच्या नटखटचं पिल्लूचं पाहत असाल की चेहरा किती हे होत त्याचा. हळूहळू करून आम्ही सगळं काही हे संपवत असतो. आणि असं ना, प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. आणि बाळाला सकाळच्या वेळेस कधी देऊ नका, हे दुपारी किंवा संध्याकाळी द्या, जसं 3 डेचा रूल पाळू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. आणि असेच व्हिडिओ जर हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग. बाय 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 करा. बाय 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 बाय. लव्ह यू सो मच ऑल.